नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 30 एप्रिलचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, आता येणाऱ्या भागांमध्ये अर्जुनच्या हातात काहीतरी हुकमाचा एक्का लागणार आहे. आता तो हुकमाचा एक्का काय असणार आहे त्यासाठी पूर्ण एपिसोड बघत राहू. तर मंडळी, सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या भागाला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण बघतोय सायली खूप खुश असते आणि प्रतिमा त्या डबल खुश असतात, कारण घरातलं वातावरण या दोघींनी मिळून मस्त बदलवून टाकलंय. पूर्णाजी म्हणत असतात, गंमतच आहे, जी रक्ताची नाती होती त्यांचा तोल ढळला आणि जी मनाने जुळली आहेत ना, ती नाती मात्र मनाने जिंकली. आता हे सगळं झाल्यावर म्हणजे ह्या प्रतिमात्या आणि सायली काल जिंकल्या ना, तर आता ह्या दोघींकडे बघून लगेच रविराज जरा असे संशय व्यक्त करते आणि आजच्या भागात सगळं तेच दाखवलंय त्यांनी प्रेक्षकांनो. सायली म्हणते, हो पूर्णाजी, योग्य जोडी जुळणं महत्वाचीच आहे. लगेच आता ही प्रिया म्हणते, तेव्हा आपण नवरा बायकोच्या जोडीबद्दल बोलत होतो. मग सायली म्हणते, हो ठीक आहे, मग आता आपण नवरा बायकोच्या जोड्यांचा खेळ खेळूयात, चालेल ना. आता पुन्हा कल्पनाताई टोमणा मारतात सायलीला, त्यासाठी जोडी योग्य असावी लागते. आता या कल्पनाने सगळ्यांसमोर सायलीला कुचकं बोललं म्हणून प्रिया खुश होते, पण तरी सुद्धा सायली शांतपणे उत्तर देते, आई, जोडी नातं हे प्रेम विश्वासावर टिकून असतं, जे ह्यांच्यात आणि माझ्यात आहे. म्हणजे अर्जुन मध्ये म्हणायचंय तिला. सायली म्हणते, आम्ही दोघं एकमेकांना किती अनुरूप आहोत ना, हे मी आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सगळ्यांना आज सिद्ध करून दाखवेल. आता सायलीने ते कसं सिद्ध केले ते बघा. म्हणजे ऍक्च्युली असं वाटलं होतं की फार मोठं काही होणार आहे, मग ठीक आहे, जे झालं ते चांगलं झालं, पण सांगते काय झालंय. आता प्रतिमात्या, रविराज, एव्हरीवन इज व्हेरी एक्सायटेड की आता हा गेम कसा सुरू करणार आहेत. सायलीबाई म्हणते, तयार आहात ना सगळे. प्रतिमात्या म्हणतात, हो आम्ही सगळे तयार आहोत. मग अर्जुन पण म्हणतो, हो सांगा बरं तुम्ही काय करायचंय आपल्याला आता. मग सायली सांगते की प्रत्येक नवरा बायकोच्या जोडीला एक शब्द दिला जाईल आणि तो शब्द ऐकताच तुमच्या मनात जी गोष्ट येईल ती पटकन बोलून दाखवायची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एकमेकांकडे पाठ करून बसायचंय, एकमेकांकडे बघायचं नाही हं, आणि चीटिंग करायची नाही, एकमेकांना शब्द सांगायचे नाही. या खेळामध्ये आपल्याला हे कळेल की तुम्ही दोघं एकसारखं विचार करता की वेगवेगळा. खेळायचा का हा खेळ. मग आता हे प्रतापराव म्हणतात, चला चला रेडी रेडी ओके, पण पहिल्यांदा मी आणि कल्पना खेळणार हं. तसं पाहायला गेलं तर प्रेक्षकांनो, खेळ जरा अवघडच आहे. म्हणजे बोलताना विचार सगळे सारखेच असतील असं नाही ना, अपोजिट अट्रॅक्ट्स असतात असं म्हणतात. असो, या बाबतीत प्रत्येकाचे आपापले वेगवेगळे विचार असू शकतात. तर मग आता प्रतापराव फार एक्सायटेड असतात हा खेळ खेळायला, तर ते सुरुवातीला पहिला नंबर घेतात त्यांचा. मग सायलीने तिथे खुर्च्या वगैरे लावलेल्या आहेत आणि मग एकेकाची एंट्री दाखवली आहे. मग सायली म्हणते, या नाही बाबा. मग आता कल्पनाताई आणि प्रतापराव दोघे असे एकमेकांकडे पाठ करून बसलेत खुर्चीवर. आता पूर्णाजी अंपायर आहे बाबा या गेमच्या, त्यामुळे पूर्णाजी आता यांना शब्द देतात. हे प्रतापराव म्हणतात, अंपायर मॅडम द्या द्या शब्द द्या आमचा. आता पूर्णाजी जरा विचार करून म्हणतात, हां तुमचा शब्द आहे घर. आता हे दोघेही सोबतच म्हणतात कुटुंब, त्यामुळे यांची जोडी परफेक्ट आहे आणि प्रत्येकाला एक एकच प्रश्न विचारलाय आणि आवर्त घेतलंय प्रेक्षकांना, असं म्हणायला हरकत नाहीये. आता प्रतापराव म्हणतात, ये जिंकलो आम्ही. मग अश्विन म्हणतो, येस डॅड, काय कम्पॅबिलिटी आहे तुमची, सॉलिडच, म्हणजे छान आहेत, एकमेकांचे विचार यांचे सारखे आहेत. मग आता दुसऱ्या जोडीचा नंबर आलाय. दुसरी जोडी आहे रविराज काका आणि प्रतिमा आत्या. मग आता हे या दोघांची एंट्री तिथे दाखवली आहे. आता हे दोघे तिथे खुर्चीवर एकमेकांच्याकडे पाठ करून बसतात. मग आता या पूर्णाजी त्यांना शब्द देतात, काय बरं शब्द द्यावं या दोघांना. मग थोडा विचार करतात आणि म्हणतात, काय शब्द द्यावं गड्या, काय शब्द द्यावं. तर रविराज, प्रतिमा, तुम्हा दोघांचा शब्द आहे गोडवा. आणि हे दोघेही एकसाथ उत्तर देतात नाती. आणि या दोघांची पण जोडी अशा पद्धतीने परफेक्ट ठरलेली आहे. एक छोटासा हलका फुलका एपिसोड त्यांनी घेतला प्रेक्षकांनो, छान वाटलंय पण बघायला, एवढं काही वाईट नव्हता, छानच होता एपिसोड. तर आता सायली खुश होते, म्हणजे चला छान, या दोघांचं पण एकमेकांसोबत विचार किती जुळतात. आणि जशी अर्जुन सायलीची रिॲक्शन तुम्ही बघाल ना पुढे, तशी एक्झॅक्टली या दोघांची रिॲक्शन आहे. एकमेकांकडे बघून सगळे क्लॅप करतात, टाळ्या वाजवतात या दोघांसाठी. बाई पूर्णाजी जरा जास्ती जोरात टाळ्या वाजवतात, शेवटी लेकीचं आणि जावयाचं कौतुक आईला जास्ती असतं. असो, आता प्रतिमात्या म्हणतात, नात्यामध्ये गोडवा असला की आयुष्यच गोड होऊन जातं ना. आता रविराज म्हणतात, हो प्रतिमा, मी पण हेच म्हणणार होतो.
आणि आता हे एक रविराज त्या प्रतिमा आत्याच्या खांद्यावर हात ठेवतात आणि पुन्हा एकमेकांची जागा ते घेतात. दोघं जण म्हणजे जागेवर जाऊन बसतात. सगळे पुन्हा टाळ्या वाजवायला लागतात. आता पुढचा नंबर कोणाचा तर पुढचा नंबर आहे तन्वी आणि अश्विनचा. आता या पूर्णाजी अनाऊन्स करतात, चला तन्वी अश्विन तुमचा नंबर. आता ही आधीच दात पुढे उडते, तर ही म्हणते हो रेडी. पूर्णाजी तू न कुठलाही शब्द दे, आम्ही दोघं बघ कसे सेम रिॲक्ट करू. आता लगेच पूर्णाजी वा ऑल द बेस्ट असं म्हणतात या दोघांना. अर्थातच प्रेक्षकांनो, या दोघांचा नंबर काढणारच नव्हते ते. हे दोघं एकमेकांना अनुरूप नाहीच आहेत ना. तर आता हे दोघं असे बसलेत खुर्चीवर एकमेकांच्याकडे पाठ करून. मग पूर्णाजी विचार करतात कुठला बरं शब्द द्यावा आता या दोघांना. नवरा बायको तुमच्या दोघांचा शब्द. मग आता हे दोघंही अगदी विरुद्ध उत्तर देतात. अश्विन म्हणतो कर्तव्य आणि आता प्रिया म्हणते अधिकार. आणि या दोघांचं ही उत्तर चुकल्यामुळे सगळे आता चिडवायला लागतात आणि स्पेशली अर्जुन चिडवतो प्रियाला, ओ चुकलं हारले तुम्ही. मग पूर्णाजी पण म्हणतात हारलात. मग लगेच हे दोघं भांडायला लागतात. अरे मी बरोबर उत्तर दिलं होतं अश्विन, अरे अधिकार असतो नवरा बायकोंमध्ये. अश्विन म्हणतो नाही ग, कर्तव्य असतं आधी. मग हे दोघं भांडत असतात आणि म्हणत असती प्रिया की अश्विन तुझ्यामुळे हारलो आपण. मग अश्विन म्हणतो नाही मीच बरोबर उत्तर दिलं होतं तन्वी, तुझं चुकलंय. मग लगेच या कल्पनाताई म्हणतात अरे कशाला भांडतायत दोघी जण, साधा खेळ आहे हा. लगेच कल्पनाताई बघा कशी बाजू घेतात अश्विनची. मग प्रिया वैतागते अश्विनवर आणि म्हणते मीच बरोबर होते हा. मग आता अश्विन तिथे खाली बसताना तिला असं खुणवतो, जाऊ दे ग, चालूच असतं. मग आता नंबर आहे सायली आणि अर्जुनचा. पण या पूर्णाजी जरा या दोघांचं नाव घ्यायला वेळ लावतात मुद्दाम, म्हणजे असं जरा तोंड कसं तरी करत म्हणतात आता पुढची जोडी आहे अर्जुन आणि सायली. तर अर्जुन आणि सायली आता बसलेत तिथे त्या खुर्च्यांवर एकमेकांकडे पाठ करून आणि दोघेही तयार आहेत. आता पूर्णाजींना काही शब्द सुचेना, या दोघांना काय शब्द द्यावा. मग रविराज म्हणतात पूर्णाई अहो खोळंबलेत ते, द्या ना त्यांना शब्द. मग आता पूर्णाजी जरा विचार करतात काय शब्द द्याव. सगळे नुसते एकमेकांच्या तोंडाकडे बघतात बरं का. बराच मोठा पॉज घेतलाय त्यांनी इथे. मग रविराज म्हणतात कसली वाट बघताय पूर्णाई, द्या ना शब्द त्यांना. मग पूर्णाजी म्हणतात हो देते शब्द. या दोघांचा शब्द आहे प्रेम. मग काय, प्रेम हा शब्द उच्चारल्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेही जोरात उत्तर देतात, विश्वास आणि सोबतच उत्तर देतात. जसं प्रतिमा आत्याने रविराजांनी दिलं, या कल्पनाताईंनी प्रतापरावांनी दिलं ना, तसंच. बघा मी म्हटलं ना, जशी प्रतिमा आत्या आणि रविराजांची रिॲक्शन होती तशीच अर्जुन सायलीची रिॲक्शन होती. पण यावेळेला प्रतिमा आत्याने जोरात टाळ्या वाजवल्यात आणि रविराजांनी बाकी कोणी टाळ्या नाही वाजवल्या बरं का. प्रतापरावांनी पण भरभरून टाळ्या वाजवल्यात आणि पूर्णाजींनी मग वाजवल्यात. तर कल्पनाताईंनी काही मुद्दाम टाळी वाजवलेली नाहीये. आता या प्रतिमात्या म्हणतात तुम्ही दोघे जिंकणारच होतात. मग विमल म्हणते अरे वा, म्हणजे या खेळामध्ये अश्विन दादा आणि तन्वीताई सोडले तर बाकी सगळ्याच जोड्या जिंकल्या. तर आता विमलने खरं बोलल्यानंतर प्रिया आणि पूर्णाजी दोघी तिच्याकडे रागाने बघतात आणि अश्विनचं तोंड लटकतं. असो, आता सायली सगळं सावरून म्हणते आई बाबा, प्रतिमा आत्या, रविराज काका या जोड्या कधीही हरूच शकत नाही, कारण त्या जोड्या एकमेकांना अनुरूप आहेत. आता हे सायली मुद्दाम बोलली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. तर सायली म्हणते फक्त या खेळातच नाही तर आयुष्याच्या खऱ्या खेळात सुद्धा या सगळ्या जोड्या जिंकल्यात. या जोड्यात जर योग्य नसत्या तर ते जिंकूच शकले नसते. आता बघा या प्रतिमा आत्याने कल्पनाला बरोबर उत्तर दिलंय या कल्पनाताईंना. त्या म्हणतात काय ग कल्पना, तुला वाटलं होतं ना की अर्जुन आणि सायलीची जोडी एकमेकांना अनुरूप नाहीये, पण बघ अगं या दोघांची जोडी योग्य नसती तर या दोघांमध्ये इतकं प्रेम, इतका विश्वास असला असता का ग कल्पना. प्रतिमा त्या पुढे म्हणतात मला तर वाटतं की तुम्ही सगळ्यांनी स्वीकारायला हवं आता अर्जुन सायलीचं लग्न होणं हे देवाच्याच मनात आहे आणि होतं. ही जोडी फक्त अनुरूपच नाही तर सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ जोडी आहे. आता प्रतिमा आत्यानेच डिक्लेअर केल्यावर मग काय म्हणणार. अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघून स्माइल करताय. पण या कल्पनाताईंना काही पटलं नाही बुवा अजूनही, कारण सायलीच्या एफर्टपेक्षाही आणि या सगळ्यांच्या सांगण्यापेक्षाही कल्पनाताईंना त्यांचा इगो सुखावणं जास्ती महत्त्वाचं वाटतंय, कारण त्या दुखावल्या गेल्या हे त्यांनी जास्तीच धरून ठेवलंय. आता विमल म्हणते प्रतिमाताई म्हणजे जोडी नंबर 1 आहे ना आमच्या सायलीताईंची आणि अर्जुन दादांची,
आता या प्रतिमाताई विमलकडे हसून म्हणतात, हो विमल, खरंच जोडी नंबर 1च आहे. आणि प्रतिमा त्या खुश झालेल्या असतात. अर्जुन सायली पण खूप खुश असतात आणि इथे त्यांनी या सगळ्या खुशीवरती हा खेळ संपूर्ण केलाय बरं का. पण आता रविराज से बघतच राहतात की काहीतरी आहे म्हणजे प्रतिमा आत्या आणि या सायलीमध्ये. पण असो, आता अर्जुन मनातल्या मनात सायलीला म्हणतो की तुम्ही तुमचा मुद्दा अगदी सहजपणे पटवून दिला सगळ्यांना, तेही कोणाला हर्ट न करता, आणि तुम्ही या घरातल्या सगळ्यात खऱ्या आणि बेस्ट सुपर वुमन आहात, असं तो सायलीला म्हणतो. आणि ते मनातल्या मनात म्हणतो, पण सायली आता त्याच्याकडे बघते आणि असा त्याचा हात धरते. आणि आता या कल्पनाताई वगैरे पण कल्पनाताई सगळं कळून न कळाल्यासारखा चेहरा करतात आणि इकडे तिकडे बघून घेतात. सगळ्यात जास्ती खुश प्रतिमा आत्या आणि या पूर्णाजी, प्रतापराव हे सगळे दाखवले हा सगळा गेम झाल्यावर. आणि खूप वेळ अर्जुन सायली एकमेकांकडे बघताय असं त्यांनी दाखवलंय. तर असो, आता रात्रच झाली आहे आणि इथून पुढे खरा एपिसोड सुरू झालाय प्रेक्षकांनो. तर बघा, आता स्किप करू नका. आता हे सगळे खूप खुश असतात आणि एकमेकांच्या घरी जाऊन या खेळावर चर्चा करायला लागतात. आता या कल्पनाताई प्रतापरावांना म्हणतात, काय हो, आज किती मजा आली ना, बरंच झालं आज रविराज आणि प्रतिमा घरी आले. आज सगळं वातावरणच बदललं बघा. आजचा दिवस अगदी माझ्या मनासारखा गेला बघा. आपण सगळेजण जमलो आणि मस्त एकत्र जेवण केलं. मग ते प्रतापराव म्हणतात, हो, पण ते जे गेम्स होते ना, त्या गेम्सनी बाहेर आणली आहे. मग कल्पनाताई म्हणतात, गेम्स नसते ना तरी पण दिवस चांगलाच गेला असता. प्रतिमा ठरवूनच आली होती ना आज की कुठलाच कडवटपणा ठेवायचाच नाही. आणि बघा ना, रविराज भाऊजी सुद्धा सगळ्यांना अगदी म्हणजे मनापासून म्हणजे दाद देत होते हो प्रत्येक गोष्टीला. मग आता हे प्रतापराव म्हणतात, हो ना, हे सगळं आपली प्रतिमाच घडवून आणू शकते. मग कल्पनाताई म्हणतात, हो ना, अर्जुन सायलीमुळे कडवटपणा आला होता पण तो प्रतिमाने ठीक केला. आता खरं तर अर्जुन सायलीमुळे कसला कडवटपणा आला प्रेक्षकांनो, त्या दोघांनीच बाहेर आणलेली आहे कार्यक्रमामध्ये. अश्विन आणि तन्वी तर उगा आपले बाजूला उभे राहिल्यासारखे उभे होते. पण असो, आता बोलता बोलता या दोघांच्याही मोबाईलवरचे म्हणजे मोबाईलचा आवाज आलाय, मेसेज आलाय कल्पनाताई आणि प्रतापरावांना. आणि तो मेसेज असतो प्रतिमा आत्याचा. तर प्रतिमा आत्यानी सगळं झाल्यावर या सायलीला क्रेडिट दिलंय बरं का. मेसेजमध्ये असं लिहिलेलं असतं, आजचा दिवस किती आनंदात गेला ना, मला छान वाटलं. पण आजचा दिवस एकत्र साजरा करायचा हा प्लॅन माझा नाही तर सायलीचा होता. आता हा मेसेज या प्रतिमा आत्याने अगदी सेम वेळेला कल्पनाताईंना आणि प्रतापरावांना पाठवला आणि त्यांनी सेम टू सेम वेळेला एक साथ वाचलाय सुद्धा. दोघे एकमेकांकडे बघतात बरं का. आता मग कल्पनाताई पुढे वाचतात की आम्हाला आमंत्रणही तिनेच दिलं होतं. मग प्रतापराव पुढे वाचतात की आजचा सुखाचा घालवलेला एक एक क्षण हा सायलीनेच ठरवला होता. आता कल्पनाताई तो मेसेज वाचूनही पुन्हा न कळाल्यासारखं वागतायत आणि काहीतरी त्यांचं काहीतरी हाताला लावत बसल्यात त्या आरशात पाहून. मग प्रतापराव म्हणतात, काय ग कल्पना, तुला कोणाचा मेसेज आला होता? प्रतिमाचा ना? आता कल्पनाताई म्हणतात, हो आला होता खरा. मग लगेच ते विचारतात, काय ग, काय म्हणत होती प्रतिमा? कल्पनाताई म्हणतात, काही नाही, म्हणत होती की आजचा दिवस चांगला गेला, पुन्हा भेटूया वगैरे वगैरे. प्रतापराव म्हणतात, हो का, बरं. आता ते त्यांच्या जवळ जातात. आता या दोघांमध्ये थोडासा वाद होतो बरं का. पण प्रतापराव आता एक्सेप्ट करताय सायलीला सून म्हणून. आता ते म्हणतात, काय ग कल्पना, तू माझ्याशी का खोटं बोलायला लागली आहेस आता? कल्पनाताई आता ऐकून न ऐकल्यासारखं करतात. प्रतापराव म्हणतात, जो मेसेज प्रतिमाने मला पाठवला तोच तिने तुला पाठवला ना? खरंच सांग मला कल्पना. आता कल्पनाताई म्हणतात, पाठवला तिने तो मेसेज. प्रतापराव म्हणतात, कल्पना, खरं सांग, आजचं सगळं हे अक्षय तृतीयेचा प्लॅन सायलीचा होता ना? तिनेच ठरवला होता हा प्लॅन. तर आता या दोघां जोड्यांमधला संवाद इतकाच दाखवला. आता रविराज आणि प्रतिमा आत्यामधला संवाद ऐका. प्रतिमा आत्या साडीची घडी घालतायत आणि रविराजांना प्रतिमा आत्या म्हणतात की आज सगळं सायलीने ठरवलं होतं. मी प्रताप आणि कल्पनाला कळवलं बरं का मेसेज करून. रविराज म्हणतात, प्रतिमा, तू हे असंच करणार होतीस हे मला माहिती होतं. सगळ्या गोष्टीचं श्रेय तुला मिळतंय असं वाटल्यानंतर तुझा जो काही चेहरा झाला होता ना प्रतिमा तिथे, तो दिसला होता बरं का मला तिथे. प्रतिमा त्या म्हणतात, अहो, जी सगळ्यांचा विचार करते तिचं श्रेय तिला नको का मिळायला? रविराज म्हणतात, अगं बाकी काय असायचं ते असू दे. म्हणजे प्रतिमा, तिने ना गव्हाची जी लापसी केली होती ना सायलीने, त्यासाठी मी तिला 100 गुन्हे माफ करायला तयार आहे बघ. हा प्रतिमा, त्या लापशीची चव अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळतीये ग. मग प्रतिमा त्या म्हणतात,
अहो खरंच ना, खूपच चविष्ट केली होती सायलीने खीर आणि अगदी पहिल्यांदा बनवली म्हणे तिने. मग रविराज म्हणतात, प्रतिमा अगदी तुझ्यासारखीच केली होती ग ती लापशी तिने. तो जायफळाचा जो टच होता ना, आहा, अगदी सेम टू सेम तुझ्यासारखा. ए प्रतिमा, खरं खरं सांग हं, तू सायलीला लापशी बनवायला शिकवलंस ना? खरं सांग मला, खोटं नको बोलूस. प्रतिमा आता म्हणतात, अहो खरंच नाही, किती वेळेला सांगू मी तुम्हाला. पण सायलीच्या खूप गोष्टी ना अगदी आपोआप माझ्यासारख्याच असतात, हे खरं आहे. अगदी स्वयंपाक असू द्या, रांगोळी असू द्या, कुठलीही गोष्ट असू द्या. अहो तुम्हाला आठवतं का, जेव्हा पहिल्यांदा मी तुम्हा सगळ्यांना भेटले होते तेव्हा मी सगळ्यांना किती बिचकून असायचे ना. म्हणजे मला ना सगळ्यात जास्ती तेव्हा सुरक्षित वाटायचं ना ते फक्त आणि फक्त सायलीजवळ. आम्हा दोघींचं ना काहीतरी खास नातं आहे, हे मात्र खरं आहे. आता प्रेक्षकांनो काय आहे ना, अशा काही गोष्टी समोर येत आहेत, त्यामुळे सायली ही खरी तन्वी आहे हे सगळं सिद्ध व्हायला आता वेळ लागणार नाही असं आता वाटायला तर लागलंय. पण आता बघूयात असे काय इन्सिडेंट आहे, कारण खूप जास्ती ते खेचू शकत नाही मालिका असं वाटतंय. तर बघूयात पुढे काय काय घडतंय. आता प्रतापराव सुद्धा एक्झॅक्टली कल्पनाताईंना हेच म्हणत असतात, तू काही म्हणा कल्पना, पण प्रतिमाचं आणि सायलीचं काहीतरी नातं आहे बघ, काहीतरी घट्ट नातं. बघ ना, आजचा प्लॅन सायलीने ठरवला आणि प्रतिमाने तो पार पाडला. मग लगेच कल्पनाताई हसतात आणि म्हणतात, काय ना हो, प्रतिमाच्या डोळ्यावर ना सायलीच्या प्रेमाची पट्टी बांधली गेली आहे. नाही, त्याच्यात प्रतिमाचा काही दोष नाही आहे, कारण अशी पट्टी पूर्वी म्हणजे काही महिन्यापूर्वी अशी पट्टी माझ्या डोळ्यावर सुद्धा बांधली गेली होती आणि मी दुखावले गेले होते. आणि अशीच कधीतरी प्रतिमा सुद्धा दुखावली जाणारच आणि येईल मग तिला जाग, काय आहे खरं आणि काय खोटं आहे ते. प्रतापराव म्हणतात, अगं ए कल्पना, अगं कुठला विषय कुठं नेतेस तू? अगं सोड न गं सगळं हे. अगं कल्पना, अगं झालेल्या गोष्टी सोडून दे, जरा शांत हो आता. आणि तसंही ना असा निगेटिव्ह विचार करून उगाचच काही मनात आणू नकोस कल्पना तू. आपण ना या सगळ्यावर आता सोल्युशन काढायला हवं असं मला वाटायला लागले आणि ते सोल्युशन आपण मोठ्यांनी काढायला हवं. मग कल्पनाताई म्हणतात, आपण काय सोल्युशन काढणार आहोत? आपण त्या दोघांना घराच्या बाहेर काढू शकतो का? प्रतापराव म्हणतात, अगं वेडी आहेस का कल्पना, त्या दोघांना घराच्या बाहेर का काढायचंय? काय गरज आहे अर्जुन सायलीला घराबाहेर काढायचं? अगं म्हणजे आपण आहे ती परिस्थिती स्वीकारू शकत नाही का? अगं मला सांग, सायलीला म्हणजे सायली आपल्याला एका पैशाचा तरी त्रास देते का? आहे का तिच्याकडनं काही त्रास आपल्याला? मग आपण आपल्या रागापोटी तिच्या गुणांकडे कधीपर्यंत डोळे झाक करणार आहोत? आता कल्पनाताई चिडतात बरं का. आता प्रतापरावांचं म्हणणं असतं की ठीक आहे, आता झालं ते झालं, आपण तिला सून म्हणून एक्सेप्ट करू आणि घरातलं वातावरण नॉर्मल करू. पण नाही बाबा, या कल्पनाताई काही तयार नाही आहेत हे सगळं एक्सेप्ट करायला. पण आय थिंक सो जेव्हा सायलीला दिवस वगैरे राहतील ना तेव्हा यांचा राग कमी होईल असं काहीतरी ते दाखवतील असा अंदाज आहे माझा. पण असो, आता या खूप चिडतात या प्रतापरावांवर आणि म्हणतात, काय हो, सायलीच्या बाबतीत तुमचा गुळगुळीतपणा मी पहिल्यापासून बघत आले, पण आता मात्र तुम्ही थेट तिचं कौतुक करताय आणि बायकोच्या विरोधात जाऊन तुम्ही तिची बाजू घेणार आहात का आता? असं म्हणून त्या चिडतात आता त्या प्रतापरावांवर. त्या प्रतापरावांना काही कळे ना बाबा, असं काय वाईट बोललो मी हिला. असो, पण आता तुर्तास तरी हा सीन त्यांनी संपवला. आता अर्जुन आणि सायलीचा सीन त्यांनी दाखवलाय. आता सायलीबाई अंथरुणं पांघरुणं घालतायत. आता आजचा दिवस मस्त गेला म्हणून अर्जुन सायलीचं खूप कौतुक करत असतो आणि दोघं अंथरुण टाकताना एकमेकांशी बोलताना दाखवलं. तर शेवटचा सीन आहे बरं का आजचा हा. अर्जुन म्हणतो, काय सायली मस्त यार, सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा जमतात हो? ते गेम काय खेळले तुम्ही आज, म्हणजे सगळ्या गोष्टी काय मस्त इम्प्लिमेंट केल्या ना तुम्ही. आता सायली त्याच्यावर आधी चिडलेली दाखवली. आता नेहमी असंच करतात बरं का प्रेक्षकांनो, हा बिचारा लाडात आलेला असतो, कौतुक करत असतो तिचं आणि ही चिडलेली असते. आणि आता अर्जुन म्हणतो, सगळं काही तुम्हाला कसं काय इम्प्लिमेंट करता येतो? मग आता लगेच सायली थोडं कुचकं बोलते, मनात इच्छा असली ना की असतं सगळं होतं व्यवस्थित. मग अर्जुन म्हणतो, ते जोड्याचं गेम तर अफलातून होतं आणि मम्माला काय इझिली दाखवलं तुम्ही की आपली जोडी परफेक्ट आहे आणि ते पण तिला हर्ट न करता. तुम्ही ग्रेट आहात यार, ग्रेटच. आता सायली म्हणते, कोणाला दुखवायचं नाही याची इच्छा असायला हवी मनामध्ये, पण तुम्हाला आहे का ती इच्छा? मग अर्जुन म्हणतो, काय बोलताय तुम्ही? सायली म्हणते, जेव्हा सगळे आनंदात असतात ना तेव्हा वादाची विषय काढायची तुम्हाला गरज असते का? जेव्हा रविराज काका म्हणाले की प्रियाला दामिनीने बोलवलंय तेव्हा तो विषय तुम्ही का सोडला नाही? प्रियाला का बोलत राहिलात तुम्ही? आता हा अर्जुन म्हणतो, कारण तिला कोणीतरी बोलत राहिलं पाहिजे, घरचे तिला सपोर्ट करता म्हणून तिचा आत्मविश्वास वाढत चाललाय.
मी जर गप्प बसलो तर तिचा आत्मविश्वास आणखीन वाढत जाईल. सायली म्हणते, अहो पण अशाने तुम्ही वाईट ठरता सगळ्यांसमोर. अर्जुन म्हणतो, मला काही फरक पडत नाही, ठरू द्या वाईट ठरलो तर. सगळं त्या प्रियाच्या मनासारखं होत राहिलं ना तर ती या सगळ्याचा गैरफायदा घेईल आणि जास्तीत जास्त खोटं बोलत राहील ती, आणि हे आपल्या केससाठी घातक राहणार आहे ते. आणि मी हे सगळं आता सहन करणार नाही आहे सायली. मग आता सायलीच्या लक्षात येते की अर्जुन आपल्यापेक्षा जास्ती चिडला. मग लगेच ती वातावरण बदलायसाठी म्हणते, अरे अरे हो हो शांत व्हा तुम्ही, किती चिडलायत तुम्ही, रागाने लाल लाल झालायत. तुम्हाला माहितीये का हो, तुम्ही जे रंग असतात ना त्यापैकी रंग असताना एखादे तर लाल रंगाचं प्रतीक असता तापटपणाचं प्रतीक. मग अर्जुन म्हणतो, प्रतीक म्हणजे सिम्बॉल नाही का? बरोबर. तुम्ही जर रंग असताना सायली तर तुम्ही व्हाईट रंग असता, म्हणजे शांतता, शांततेचं प्रतीक, अगदी संयमाचं प्रतीक. सायली म्हणते, हो हो तरी पण तुम्ही कधी कधी मला लाल व्हायला लावताच ना. मग अर्जुन म्हणतो, तुम्ही जेव्हा लाल होता ना तेव्हा तो प्रेमाचा रंग असतो. जेव्हा तुमचे गाल लाल लाल होता ना तेव्हा तुम्ही, आता हा लाडात येऊन म्हणतो, आणखीन सुंदर दिसा तुम्ही. मग सायली म्हणते, जा बाबा आता मस्का नका मारू. अर्जुन म्हणतो, अरे अरे बापरे, लाल लाल झाल्या तुम्ही लाल. सायली म्हणते, जा हो आता नका उगीच लाडात येऊ. मग अर्जुन म्हणतो, नाही नाही आता झालातच तुम्ही लाल. अर्जुन हिला चिडवायला लागतो तेव्हा सायली म्हणते, आता जास्ती लाडात येऊ नका आणि त्याच्याकडे बोट करते. मग अर्जुन तिला असं फ्लाइंग किस देतो आणि सायली आता हसायला लागते आणि दोघंही हसायला लागतात आणि एपिसोड संपतो. तुर्तास तरी त्यांनी एवढाच एपिसोड दाखवलाय प्रेक्षकांनो. आणि आता उद्याचा प्रोमो ऐकून जा. तर उद्याच्या भागात त्यांनी दाखवलंय की अर्जुनला काहीतरी क्लू हाताशी लागलाय. आता तो क्लू काय आहे ते आपल्याला कळेलच, पण तुम्हाला काही अंदाज आला असेल ना तर मला कमेंट करून नक्की कळवा. अर्जुन चैतन्य आणि सायलीला सांगत असतो की मधुभाऊ आणि त्या विलासमध्ये जेव्हा झटापट झाली तेव्हा 1 ते 1.5 तास गेला आणि विलासचा खून झाल्यानंतरही काही वेळ गेला. मग सायली म्हणते, हो ना, म्हणजे पोलीस खूप उशिरा आले 1-1.5 तासानंतर. मग या 1-1.5 तासामध्ये काय काय घडलं असेल? आता अर्जुन म्हणतो, काय घडलं असेल ना ते कळलंय मला. आता आपल्या हातात हुकमाचा एक्का लागलाय सायली. सायली म्हणते, म्हणजे कसला हुक्कमाचा एक्का? पोलीस आधी पोहोचले नाही मेसेज वाचून, ते उशिरा आले. मला वाटते आता सायली हुकमाचा एक्का लागलाय आपल्या हातात. आता तुम्हाला काही कळालं असेल प्रेक्षकांनो तर मला कमेंट करून सांगा. आय गेस प्रियाबद्दल काही कळालं असावं अर्जुनला असं वाटतंय. तर असा होता आजचा अक्षय तृतीयेचा एपिसोड. कसा वाटला तुम्हाला? तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा अक्षय तृतीयेच्या. आणि आजच्या या शुभमुहूर्तावर कोण कोण काय काय खरेदी करणार आहे मला कमेंट करून नक्की कळवा. अर्थातच तुम्हाला शेअर करावं असं वाटलं तर वाट बघते तुमच्या कमेंटशी. भेटूयात उद्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.